तर मित्रांनो आता आपण चाललो कालभैरव मंदिरात दर्शन करायला, कारण की म्हणतात की पहिले कालभैरव मंदिरात दर्शन करावं आणि मग तिकडे जावं दर्शनाला. तर चला जाऊया, काही जास्त दूर नाही, बघतोय असते असं 500 ते 600 मीटर. तर चला. तर मित्रांनो पुढे कॅमेरा अलाउड नाही आहे, तर त्याच्याकडून कॅमेरा बंद करायला लागेल. सर आगे कॅमेरा अलाउड नाही आहे, नाही ना? ठीक आहे. तर मित्रांनो इथून आपला कॅमेरा बंद करावा लागेल. हे बघा असं मंदिर आहे, हे बघा. तर इथून कॅमेरा बंद करतो आणि दर्शन करू. तर मित्रांनो आतमध्ये फोटो काढणं म्हणा आहे, बाहेर तर काही विषय नाही. बघू शकता मंदिर आहे. तर कॅमेरा आता बंद करतो आणि दर्शन करतो. तर मित्रांनो आता आपण इथं दर्शन केलं कालभैरवनाथचं आणि उद्या सकाळी तिकडे जाऊ आपण दर्शनाला. तर खरंच मंदिर एक नंबर वाटलं. तर भावांनो आपण कालभैरव मंदिरामध्ये आलो होतो आणि ती पुजारी जी आहे ते काहीतरी इथलं सांगत आहेत आणि संस्कृतमध्ये. संस्कृत मला एवढी तर समजत नाही, पण नॉर्मल समजतं. तो पुजारी जी बता दीजिए. जी हर हर महादेव, हर हर महादेव, भैरवाय नमो नमः. दिव्यराज्य सेव्यमान पावनादि पंकजम व्याल यज्ञ सूतबिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगविंद वंदितम दिगंबरम श्रीकाशिका पुरादिनाथ काल भैरवम भजे विश्वेशम माधवम दुंडिम दंडपाणिम च भैरवम वंदे काशी गोवांगा भवानी मणिकर्णिका. बताया जाता है कि बाबा विश्वनाथ की जो नगरी काशी है उस पर दर्शन करने का कैसा क्या विधान है. तो विधान ऐसा है कि पहले विश्वनाथ जी का दर्शन करिए आप, उसके बाद काल भैरव आइए, काल भैरव जी के दर्शन करिए और उसके पश्चात आप दंडपाणी जी पर भी जा सकते हैं. दंडपाणी के दर्शन करने के बाद आप मणिकर्णिका क्षेत्र पर तीर्थमर जाइए, जो कि भगवान शंकर की मतलब पत्नी है, उनका जो कान का कुंडल गिरा था इसलिए उसका नाम मणिकर्णिका पड़ा है. तो वहाँ पर जाने पर स्नान करने पर आपको जो फल मिलेगा उस फल को आप पाइए. हर हर महादेव सब. ठीक आहे, ठीक आहे. हर हर महादेव. मित्रांनो तर अशी काहीतरी यांनी पंडितजींनी इथली इन्फॉर्मेशन सांगली, तर मला पण खूप भारी वाटली. आणि उद्या सकाळी आपण जाऊ. आता दर्शन केलं आता इथं आणि निघलो आता इथून. तर ते पंडितजींनी काहीतरी इन्फॉर्मेशन सांगली, खरं ते भारी वाटली मला. लाईट खूप चांगली आहे इथं, कारण की गोप्रोची फुटेज चांगली वर आली. तर खरंच मित्रांनो भारी वाटलं. फक्त विषय असा की आजच्या दिवशी एवढंच फिरतो, कारण की आता मला जाऊन थोडं काम करतो आणि उद्या सकाळी मॉर्निंगला उठून काशी विश्वनाथ जे त्या दर्शनाला जाईल. ठीक आहे, तर ते पटापट बूट घालतो आणि निघतो इथून. बूट आहे ना, चेरा गाडी दिसली महाराष्ट्रातली. याच्यामुळे ड्रायव्हर गिवर कोण नाही, सगळे आजी आहे. विचारू एक वेळ कुठले आहेत काय. चला आजी कुठून आलेत? अरे मी पण महाराष्ट्रामधलंच आहे. हां तुम्ही कुठून आलेत? संभाजीनगर. बर 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 बर. मी सायकलवर यात्रा करून आलो, म्हणजे पूर्ण भारत. हां आणि आता इथे मी बघितली MS-13 गाडी. मी का शेगावचा, श्री संत गजानन महाराज शेगाव. हां हां. तर मित्रांनो आपल्याकडचे भेटले संभाजीनगरचे भाऊ. MS-13 गाडी बघितली आणि इकडे आलो. मेन विषय कसा आहे माहिती, इकडे लोक जास्त लूटमार फक्त हेच की चला आमच्या इकडे 1000-1500 रुपयात हॉटेल देतो असं तसं, बाकी काही विषय नाही. म्हटलं आपल्याकडचे सांगून द्या की इथं हॉटेल आहे म्हणून. तर एक वेळ तुम्ही चला माझ्यासोबत वाटलं तर, बाकी ज्यांना राहू द्यायचं त्यांच्यासोबत विचारपूस करा, जर योग्य वाटलं थांबा, नाही तर मग तुमची इच्छा. चालते, ठीक आहे. तर चला आता आपल्याकडे जे जात आहे आणि त्यांना सांगितलं इथं की अशी सुविधा आहे, सगळं फ्री आहे, कारण की हे बाहेर हॉटेल पाहत होते. आणि इकडे कसं आहे माहिती आहे का, लुच्चे लबाडी जास्त आहे. जे खरं आहे ते खरं आहे, बरोबर ना भाऊ? कारण की आपल्याकडचं माणसं आहे, आपल्याकडच्या सगळं बरोबर सांगलं तेच परत हे होते, बरोबर आहे की नाही. आता बाजूला पार्किंग आहे, पार्किंग लावायला काहीतरी 30-40 रुपये चार्ज घेतील. रात्रभर तिथं गाडी पार्किंगमध्ये राहील आणि सगळ्यांसाठी झोप्यासाठी सगळी व्यवस्था बरोबर आहे. आता तर चला त्यांना पण घेऊ. गाडी भाऊ बरं झालं इकडे आले. बरोबर. काय काय मग सामान काढून घ्या आणि फक्त गाडी लॉक करा. हो मी हे व्हिडिओ काढतो आणि यूट्यूबवर टाकत असतो दिवसांदिवस जेवढं सफर म्हणजे एवढा रस्ता काढला ते तेवढं सगळं अडी आलो ते पण व्हिडिओ काढला. हे पण आपल्याकडची मंडळी होती, ते त्यांना सगळं समजून सांगलं आणि इथं राहिले ते मस्त आमच्यासोबत. आणि आता तर गेले आणि हे व्हिडिओचं इंट्रो मी नंतर शूट करत आहे, कारण की ते होते तेव्हा मी व्हिडिओ एडिट नाही करू शकलो. त्यांच्यासोबत थोडा टाईम काढला आणि मला खूप भारी वाटलं मित्रांनो. खरंच ते इथं आले दर्शनाला आणि माझ्यामुळे त्यांना थोडी मदत झाली, कारण की हे बघू शकता इथं मी थांबेल आहे. आता 2 दिवस झाले, काल बी इथंच होतो, आज बी इथं. इकडे तुम्ही फ्रीमध्ये राहू शकता, राहण्यासाठी काहीच विषय नाही, कुठला चार्ज नाही, फक्त आपलं आधार कार्ड द्यायला.
कोणीच नाही सध्या, मी एकटाच आहे आणि अंगठा केला व्हिडिओ एडिट करू राहिलो. ओके, जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बोला हर हर महादेव.